11वी व्होकेशनल परीक्षा पद्धती। तर तुम्ही सर्व विद्यार्थी इयत्ता 11वी व्यावसायिक किंवा व्होकेशनल अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला त्याबद्दल तुमचं सर्वांचं सर्वप्रथम अभिनंदन। आज आपण 11वी व्यवसाय अभ्यासक्रमासाठी असलेले विषय आणि परीक्षा पद्धती कशा पद्धतीने आहे ते पाहणार आहे। तर ज्यावेळी तुम्ही 11वी व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला त्यावेळी विषय कोणते असतात हा उत्सुकतेचा विषय असतो। तर जसं आर्ट्स, कॉमर्स, सायन्सला प्रवेश घेतल्यानंतर जे मुख्य 6 विषय असतात आणि 7वा एक पर्यावरण विषय असतो, तशाच पद्धतीचे विषय व्होकेशनल किंवा एचएससी व्होकेशनल किंवा व्यवसाय अभ्यासक्रमाला आहे। उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम असं आपल्या शाखेचं नाव आहे, म्हणजे व्होकेशनल। जसं कला, वाणिज्य, विज्ञान या शाखा आहेत तशीच 4थी शाखा उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम ही आहे। तर यामध्ये असलेले विषय जे आहेत इंग्रजी, मराठी, जनरल फाउंडेशन कोर्स, ज्या अभ्यासक्रमात तुम्ही प्रवेश घेतलेला आहे त्या अभ्यासक्रमाचे 3 पेपर असतात, म्हणजे 3 विषय असतात। व्होकेशनल पेपर 1, व्होकेशनल पेपर 2, व्होकेशनल पेपर 3 आणि पर्यावरण। तर अशा पद्धतीने हे विषय असतात आणि याच्या व्यतिरिक्त शारीरिक शिक्षण, फिजिकल एज्युकेशन हा एक विषय असतो, पण त्याला श्रेणी असते। तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इंग्रजी आणि मराठी हे जे 2 विषय आहेत, हे 2 विषय जे आर्ट, कॉमर्स, सायन्सच्या विद्यार्थ्यांना आहेत तेच विषय इंग्रजी, मराठी, तीच पाठ्यपुस्तकं आपल्याला देखील आहेत, व्होकेशनलला आहेत। म्हणजे इंग्रजी आणि मराठी हे कंपल्सरी सब्जेक्ट जसं आर्ट, कॉमर्स, सायन्सला आहेत ते तोच अभ्यासक्रम, तीच पुस्तकं, टेक्स्ट बुक ही तुम्हाला देखील आहेत। लक्षात। तिसरा विषय जनरल फाउंडेशन कोर्स किंवा पायाभूत अभ्यासक्रम असं म्हटलं जातं। तर या जनरल फाउंडेशन कोर्समध्ये 11वी साठी रोजगार क्षमता कौशल्य विकास, तर 12वी साठी उद्योजकता विकास असा अभ्यासक्रम विभागलेला आहे। तर तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रमाचे किंवा टेक्निकलचे विद्यार्थी, तुम्हाला अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर रोजगार किंवा स्वयंरोजगार करायचा असतो। तर त्यासाठी तुम्हाला 11वी मध्ये या जनरल फाउंडेशन कोर्स अंतर्गत रोजगार करण्यासाठी आणि स्वयंरोजगार करण्यासाठी त्या व्यक्तीमध्ये कोणती कौशल्य असणं गरजेचं आहे, रोजगार क्षमता कौशल्य विकास, तुमच्यामध्ये कोणती कौशल्य असणं गरजेचं आहे, त्या कौशल्यांचा विकास कसा करता येईल आणि त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या ठिकाणी मुलाखतीला गेल्यानंतर त्या ठिकाणी कशा पद्धतीने तयार केली पाहिजे, कशा पद्धतीने मुलाखत किंवा इंटरव्ह्यू दिली पाहिजे, कंपनीमध्ये किंवा कारखान्यामध्ये कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, तुम्ही स्वयंरोजगार जर करणार असाल तर कशा पद्धतीने केला पाहिजे, हे सर्व शिक्षण 11वी मध्ये या जनरल फाउंडेशन विषयात दिलं जातं। तर 12वी मध्ये हाच विषय जनरल फाउंडेशन, पण त्याच्यामध्ये उद्योजकता विकास शिकवलं जातं। जसं तुम्हाला रोजगार क्षमता कौशल्य विकास 11वी मध्ये, ज्या विद्यार्थ्यांना रोजगार किंवा स्वयंरोजगार करायचा आहे त्यांच्यासाठी हा 11वीचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी उपयुक्त ठरेल। आणि हा अनुभव घेतल्यानंतर कंपनीमध्ये तुम्ही कामाचा, रोजगाराचा किंवा स्वतः स्वयंरोजगार छोटा सुरू करून तो अनुभव घेतल्यानंतर तुम्ही भविष्यामध्ये मोठे उद्योजक होऊ शकताय, तुम्ही स्वतःचा एक प्लॅन टाकू शकताय, कंपनी सुरू करू शकताय, कारखाना सुरू करू शकताय, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी काय झाले, उद्योजक झाले। तर असे तुम्ही जेव्हा उद्योजक होताय तर तुमच्यामध्ये उद्योजकामध्ये काय गुण असले पाहिजेत हे
शिकवण्याचं काम 12वी मध्ये तुम्हाला याच विषयाअंतर्गत जनरल फाउंडेशन कोर्स या विषयाअंतर्गत उद्योजकता विकास म्हणून तो विषय आहे, पेपर आहे, त्यामध्ये ते शिकवलं जाईल तुम्हाला. तुमच्यामध्ये उद्योजकीय कौशल्य कोणते असली पाहिजे, उद्योजकाने किंवा त्या व्यक्तीने कशा पद्धतीने उद्योग सुरू करायचा, प्रकल्प अहवाल कशा पद्धतीने सुरू करायचा, प्रकल्प अहवाल तयार केल्यानंतर त्या प्रकल्प अहवालानुसार जे अर्थसहाय्य लागतं हे अर्थसहाय्य कुठून घ्यायचं, बँकांकडून अर्थसहाय्य कशा पद्धतीने घ्यायचे, शासकीय योजना कोणकोणत्या असतात, उत्पादन कशा पद्धतीने तयार करायचं, तयार केलेलं उत्पादन बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी काय कौशल्य वापरायची, वितरण व्यवस्था कशा पद्धतीची असली पाहिजे, वाहतूक व्यवस्था कशी असली पाहिजे, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी या विषयाअंतर्गत उद्योजकता विकास या अंतर्गत शिकवलं जातं. त्यानंतर व्होकेशनल पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 हे 3 विषय जे आहेत. तुम्ही ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलाय त्या अभ्यासक्रमाशी संलग्न हे 3 विषय. उदाहरणार्थ इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचे जर विद्यार्थी असतील तर त्यांना इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचे पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 या 3 विषयामध्ये अभ्यासक्रम तुमचा कव्हर केलेला आहे 11वी मध्ये. आणि त्याचा उर्वरित जो भाग आहे हा 12वी मध्ये पेपर 1, पेपर 2, पेपर 3 पुन्हा आहे. म्हणजे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीशी संदर्भात जे काय तुम्हाला कौशल्य आत्मसात करायचे, ज्ञान घ्यायचं आहे, हे सर्व तुम्हाला या 3 विषयामध्ये मिळेल. 11वीला पण हे 3 विषय आणि त्याच्या पुढचा अभ्यास पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 मध्ये 12वीला असेल. म्हणजे 2 भागामध्ये विभागणी केलेली आहे. थोडक्यात असं म्हणून तुम्ही शकता की निम्मा अभ्यासक्रम 11वीला, निम्म्यास दुसरा जो भाग आहे ते 3 पुस्तकं पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 12वीला. त्यानंतर पर्यावरण. पर्यावरण हा विषय देखील सर्वांना असतो. तर अशा पद्धतीचे हे 7 विषय आणि अशाच पद्धतीने हे 7 विषय 12वीला देखील असतात. फक्त 12वीची परीक्षा पद्धती वेगळी असेल, 11वीची परीक्षा पद्धती वेगळी आहे. कारण 11वी मध्ये तुमच्या सगळ्या परीक्षांचे मार्क सरासरी काढून ते मार्क लिस्टवरती येत असतात. तसं 12वीला नाही होत. 12वीला काय होतं, ह्या परीक्षा सगळ्या होतात 12वीला देखील, परंतु मार्कलिस्टवरती मार्क येताना तुमचे फायनल बोर्डने जी परीक्षा घेतली, राज्य मंडळाने जी परीक्षा घेतली, त्यामध्ये तुम्हाला मिळालेले शेवटच्या बोर्डाच्या परीक्षेत मार्क ते मार्कलिस्टवरती येत असतात. 11वीला मात्र तुमच्या वर्षभराचं सगळं कामकाज, अंतर्गत मूल्यमापन आणि वर्षभरात घेतलेल्या परीक्षा या सगळ्याचं मूल्यमापन करून एकत्रित एकूण सगळ्या मार्कांची बेरीज केली जाते आणि त्याची सरासरी काढून त्या ठिकाणी प्रत्येक विषयाचे 100 पैकी मार्क तुमच्या मार्क लिस्टवरती येतात. या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही, जसं तुम्हाला 10वी पर्यंत परीक्षा होत्या तशाच परीक्षा 11वी मध्ये असणार आहे. मग ते आर्टला असतील, कॉमर्सला असतील, सायन्सला ज्या परीक्षा आहेत त्याच तुम्हाला व्होकेशनलला देखील आहेत. त्यामध्ये घटक चाचणी 1, 2, प्रथम सत्र परीक्षा, त्यानंतर येते 3री 4थी घटक चाचणी, त्यानंतर येते द्वितीय सत्र. त्या एवढ्या मुख्य परीक्षा. याच्या व्यतिरिक्त अंतर्गत मूल्यमापन असतं, तुम्हाला प्रकल्प तयार करायचे असतात, व्हिजिट द्यायचे असतात, ऑन दी जॉब ट्रेनिंग असतं. असं वेगवेगळ्या प्रकारचं अंतर्गत तुम्हाला गृहपाठ दिले असतात, ट्युटोरियल असतात. तर हे सगळं अंतर्गत मूल्यमापनाचं काम. आणि असं सगळं या वर्षभरात या सगळ्या परीक्षा त्याची एकूण आणि त्याच्यावरून सरासरी गुण काढले जातात. तर प्रत्येक विषयाच्या परीक्षा कशा असतात ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं, घटक चाचणीला 1, 2 घटक चाचणी आणि सत्र किंवा द्वितीय सत्र या प्रत्येक परीक्षेला महत्व आहे. एक जरी परीक्षेला तुम्ही गैरहजर राहिले तर तुमची एकूण कमी आला आणि एकूण कमी आली की सरासरी गुण कमी मिळणार. म्हणजे प्रत्येक परीक्षेला सारखं महत्व आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा. 10वी किंवा 12वीच्या बाबतीत तसं होत नाही. 10वी किंवा 12वीला तुम्ही अंतर्गत एखादी घटक चाचणी चुकवली किंवा प्रथम सत्र जरी परीक्षेला गैरहजर राहिले तरी नंतर फायनल जी बोर्ड एक्झाम होणार आहे त्याच परीक्षेला फक्त त्या ठिकाणी महत्व असतं. परंतु इथं तसं नाही. इथं प्रत्येक परीक्षेला 11वी मध्ये तुम्हाला महत्व आहे. जसं 9वी मध्ये होतं तसंच 11वी मध्ये. तर इंग्रजी हा जो विषय आहे या विषयासाठी पहिली 2री घटक चाचणी 25 मार्काची लेखी होईल. त्यानंतर
प्रथम सत्र 50 मार्काची असेल लेखी, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तोंडी नाहीये. त्यानंतर तिसरी चौथी घटक चाचणी पुन्हा 25 मार्काची होईल. द्वितीय सत्र जे आहे ही 80 मार्काची लेखी होईल आणि 20 मार्काची तोंडी. त्यानंतर एकूण असे हे सगळ्या परीक्षा या ठिकाणी तुमच्या संपलेल्या आहेत. घटक चाचणी 1, 2, प्रथम सत्र, तिसरी चौथी घटक चाचणी आणि सत्र 2 या सगळ्या परीक्षांची जर बेरीज केली मार्कांची तर एकूण तुम्हाला 200 पैकी मार्क येतील. आणि 200 पैकी जे काय मार्क पडतील त्याची सरासरी करून 100 पैकी येतील. आलं लक्षात? म्हणजे 200 पैकी एखाद्या विद्यार्थ्याला 100 मार्क मिळाले तर 100 पैकी त्याला किती मिळाले? 50 मार्क. म्हणजे त्याच्या मार्क लिस्टवरती 50 मार्क येतील. अशा पद्धतीने हे इंग्रजीचं वर्षभराचं तुमच्या परीक्षा आहेत आणि तुम्हाला मिळणारी मार्क लिस्टवरती इथं मार्क 100 पैकी ते येतील. एकूण परीक्षा 200 मार्काच्या होणार वर्षभरात आणि 200 पैकी जे काही मार्क पडतील त्याला डिवाइड 2 ने करून तुम्हाला या ठिकाणी 100 पैकी मार्क मिळतील. आलं लक्षात? तसंच जसं इंग्रजीला आहे तसंच मराठीला सेम टू सेम आहे, काहीच बदल नाही. म्हणजे पहिली दुसरी घटक चाचणी 25 मार्काची लेखी, प्रथम सत्र 50 मार्काची लेखी, तिसरी चौथी घटक चाचणी 25 मार्क, दुसरं सत्र 80 मार्क लेखी, 20 मार्क तोंडी, एकूण 200 मार्कांची परीक्षा. 200 पैकी जे मिळतील त्याच्या निम्मे म्हणजे डिवाइड 2 करून जे काही मार्क येतील ते 100 पैकी असतील. त्यानंतर म्हणजेच काय झालं या ठिकाणी इंग्रजी आणि मराठी जे मूल्यमापन आहे वर्षभराचं परीक्षांचं ते एकसारखं आहे. त्यानंतर तिसरा विषय जनरल फाउंडेशन. याच्यामध्ये थोडा बदल आहे. तर पहिली दुसरी घटक चाचणी 25 मार्काची आहे. प्रथम सत्र 50 मार्काचं आहे लेखी, तोंडी काही नाहीये. तिसरी चौथी घटक चाचणी 25 मार्क आहे. द्वितीय सत्र मात्र या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 60 मार्क आहे. इथं वरच्या 2 विषयांना 80 मार्काची होती, पण या ठिकाणी जनरल फाउंडेशन साठी लेखी परीक्षा 60 मार्काची आहे. आणि या ठिकाणी स्वतंत्र तोंडी काही नाहीये, परंतु अंतर्गत मूल्यमापन मात्र 40 मार्काचं आहे. त्यामध्ये 10 मार्क तोंडीला पण आहेत आणि प्रकल्पाला 20 मार्क आहेत आणि व्हिजिटला 10 मार्क आहेत. असे 40 मार्क अंतर्गत मूल्यमापनाचे. अशी एकूण जी आहे ती 200 मार्काची परीक्षा जनरल फाउंडेशनची देखील होते. आणि 200 वरून जे काही मार्क पडतील ते डिवाइड 2 करून 100 पैकी मार्क लिस्टवरती येतील. लक्षात? त्यानंतर चौथा विषय व्होकेशनल पेपर 1 म्हणजे तुमच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात. इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल पेपर 1, 2, 3, ऑटोमोबाईलच्या विद्यार्थ्यांना ऑटोमोबाईल पेपर 1, 2, 3 असेल. इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स पेपर 1, पेपर 2, पेपर 3 असेल. कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी पेपर 1, पेपर 2, पेपर 3 असेल. MT मेकॅनिकल टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना तसंच पेपर 1, पेपर 2, पेपर 3. हॉर्टिकल्चरच्या विद्यार्थ्यांना हॉर्टिकल्चरचा पेपर 1, पेपर 2, पेपर 3. तर अशा पद्धतीने हे 3 पेपर आहेत. तिन्ही पेपरची जी आहे परीक्षा पद्धती ही सारखीच आहे. आता या ठिकाणी ही परीक्षा पद्धती पाहत असताना घटक चाचणी पहिली दुसरी 25 मार्काची, पेपर 1 पण 25, पेपर 2 पण 25, पेपर 3 पण 25. त्याचबरोबर घटक चाचणी 1, 2 चे प्रॅक्टिकल पण 25 मार्कांची होईल. त्यानंतर प्रथम सत्र जे आहे हे लेखी पेपर 50 मार्काचा असेल. 1 चा 50, पेपर 2 50, पेपर 3 पण 50 होईल. आणि त्यांचं प्रात्यक्षिक देखील प्रॅक्टिकल जे आहे हे या ठिकाणी प्रथम सत्राचं 50 मार्कांचं आहे. म्हणजे या ठिकाणी पहिली दुसरी घटक चाचणी सत्र 1 जेवढ्या मार्काची थेरी परीक्षा आहे तेवढ्याच मार्काचं प्रॅक्टिकल परीक्षा आहे. इकडे 25 ची घटक चाचणी आहे थेरी आणि प्रॅक्टिकल 25. त्यानंतर सत्र 1 50 आणि प्रॅक्टिकल देखील सत्र 1 चं थेरी प्रमाणेच 50. लक्षात? त्यानंतर तिसरी चौथी घटक चाचणी थेरी किंवा लेखी परीक्षा 25 मार्कांची प्रत्येक विषयाची आणि प्रॅक्टिकल सुद्धा 25 मार्कांची. त्यानंतर सत्र 2 ला लेखी परीक्षा किंवा थेरी 80 मार्काची आणि तोंडी परीक्षा प्रॅक्टिकल 80 मार्काची. आता या ठिकाणी तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, जेवढ्या मार्काचा थेरीचा लेखी पेपर आहे तेवढ्याच मार्काचं प्रॅक्टिकल आहे. येते का लक्षात? पहा, जेवढ्या मार्काचा थेरीचा पेपर आहे तेवढ्याच मार्काचा प्रॅक्टिकलचा पेपर आहे.
जेवढं महत्व थिअरीच्या पेपरला आहे तेवढंच महत्व प्रॅक्टिकलच्या पेपरला आहे। याशिवाय तुम्ही प्रॅक्टिकल जर वर्षभरामध्ये किंवा प्रत्येक परीक्षेपर्यंत चांगल्या प्रकारे केलेला असेल, जर्नल्स व्यवस्थितरित्या पूर्ण केलेले असेल, नीटनेटकेपणा असेल, तुमचं प्रेझेंटी चांगली असेल आणि काम करण्याची पद्धत योग्य असेल, तुमचा स्वभाव चांगला असेल, सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये मिळून मिसळून वागण्याची तुमची प्रवृत्ती असेल, चांगली असेल, तर या ठिकाणी प्रॅक्टिकलला तुम्हाला जास्त मार्क मिळू शकतो। थिअरी एवढेच, प्रॅक्टिकलची देखील प्रत्येक परीक्षा या ठिकाणी आहे। तुम्ही पाहिलं घटक चाचण्या दोन्ही पाहिल्या, दोन्ही सत्र पाहिली, जेवढ्या मार्काचा थिअरी पेपर आहे तेवढ्याच मार्काचा प्रॅक्टिकल आहे। किंबहुना पुढे जर तुम्ही पाहिलं तर अंतर्गत मूल्यमापन आणि प्रकल्प जे आहेत हे तिन्ही विषयांना 40-40 मार्काचे अजून आहेत। तेव्हा पेपर 1 ला 40, पेपर 2 ला 40 आणि पेपर 3 ला 40। तर या अंतर्गत मूल्यमापनामध्ये देखील तोंडी परीक्षा असते, इंडस्ट्रियल व्हिजिट औद्योगिक भेटी असतात, ऑन द जॉब ट्रेनिंग असतं, त्यानंतर प्रकल्प असतो आणि जर्नल असतं। या सगळ्याला मिळून हे 40-40 मार्क असतात। याच्या व्यतिरिक्त हे जरी असलं तरी तुमचं अटेंडन्स वगैरे या सर्व गोष्टी पाहून ते शिक्षक तुम्हाला 40 पैकी मार्क देत असतात। तर अशा पद्धतीने या ठिकाणी जर या सगळ्या परीक्षांची बेरीज केली तर 400, प्रत्येक विषय 400 मार्काची वर्षभरात परीक्षा होईल। पेपर 1 ची 400 ची होईल, पेपर 2 ची 400 ची होईल आणि पेपर 3 ची 400 मार्कांची परीक्षा होईल। 400 पैकी जे काय तुम्हाला मार्क पडतील त्याला डिवाइड 4 करून त्या ठिकाणी 100 पैकी मार्क येतील। आलं लक्षात? तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही परीक्षा पद्धती असते। त्यानंतर पुढचा आला विषय पर्यावरण। तर पर्यावरणाला देखील तुम्हाला एक पर्यावरण शिक्षणाची एक वही असते। तर त्या पर्यावरणाच्या वहीमध्ये तुम्हाला प्रकल्प लिहायचे असतात। जे काही प्रकल्प दिलेले असतील विषय शिक्षकांनी ते प्रकल्प लिहून त्या ठिकाणी पूर्ण करायची असते वही। योग्य त्या ठिकाणी तुम्हाला त्या प्रकल्पाविषयीची जी चित्र असतील ती चित्र किंवा आकृत्या त्या ठिकाणी तुम्हाला काढाव्या लागतील किंवा चिटकवाव्या लागतील आणि नीटनेटकी चांगल्या प्रकारे ती वही बनवायची असते प्रकल्पाची, पर्यावरण प्रकल्पाची। त्याला मार्क 50 असतात। तर अशा पद्धतीने तुमच्या मार्क लिस्ट वरती 650 मार्क येतील। हे 6 विषयाचे 100-100, पर्यावरणाचे 50, असे एकूण 650 पैकी 650 पैकी जे काही मार्क पडतील त्याच्यावरून तुमची टक्केवारी होईल। आणि अजून एक विषय असतो शारीरिक शिक्षण, त्याला श्रेणी असते, A, B, C अशा पद्धतीची श्रेणी असते। सध्या पर्यावरणाचे मार्क लिस्टवर धरले जातात 50, परंतु शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार असं चाललेलं आहे, अजून त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा कार्यवाही झालेली नाही की पर्यावरणाला देखील श्रेणी देण्याचा विचार सुरू आहे। पण सध्या तरी जुन्या नियमाप्रमाणे 50 पैकी मार्क दिले जातात आणि जर श्रेणी द्यायचा असेल नवीन नियमानुसार तर तुमच्या मार्क लिस्टवरती 600 पैकी मार्क येतील आणि पर्यावरणाची श्रेणी जे काय तुम्हाला मार्क 50 पैकी मिळाले त्याच्यानुसार ती श्रेणी देखील मिळू शकते। पण सध्या अशा पद्धतीने 650 पैकी तुमच्या मार्क लिस्टवरती मार्क येतात। पर्यावरण जर वगळलं तर 600 पैकी येतील आणि पर्यावरणाला श्रेणी येऊ शकते। तर अशा पद्धतीची ही परीक्षा पद्धती जी आहे 11वी सगळ्या प्रकारच्या म्हणजे जे विविध व्यवसाय अभ्यासक्रम आहेत त्या सगळ्या विविध व्यवसाय अभ्यासक्रमासाठी 11वी साठीची ही परीक्षा पद्धती आहे। तर हे तुम्ही व्यवस्थित तक्ता लिहून घ्या। या ठिकाणी तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की प्रत्येक परीक्षेला या ठिकाणी महत्व आहे। एक देखील परीक्षेला तुम्ही गैरहजर राहिले तर तुमचे या ठिकाणी एकूण मार्क कमी येणार, एकूण जे मार्क मिळणारे कमी येणार, एकूण मिळणारे मार्क मिळाले की सरासरी येणारे जे 100 पैकी मार्क आहेत ते देखील कमी येणार। त्यामुळं कोणीही कोणत्याही परीक्षेला गैरहजर राहायचं नाही। त्याचबरोबर अंतर्गत मार्क मूल्यमापन जे आहे ते मार्क चांगले मिळण्यासाठी, तोंडीचे मार्क चांगले मिळण्यासाठी सगळं तुमचं जे वर्षभराचं सबमिशन आहे, कामकाज आहे ते चांगल्या प्रकारे पूर्ण करायचं। लिहून घ्या तक्ता।